नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, मी अक्षय बिरकर टिप्स 48 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कशी मिळवायचे या संबंधीचे प्रत्येक विषयासंबंधी सेपरेट व्हिडिओ पाहिले आहेत। हे व्हिडिओ पाहून तुम्हाला त्याचा फायदा झाला असेल। प्रत्येक विषयाचं सखोल मार्गदर्शन मी तुम्हाला केलं आहे। कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे या संबंधीच्या टिप्स दिल्या आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास पेपर 1 मधील परिसर अभ्यास आणि पेपर 2 मधील सोशल सायन्स या संबंधीच्या व्हिडिओची सिरीज टाकणार आहोत। ह्या व्हिडिओची सिरीज टाकण्याचा एकच उद्देश आहे, मी YouTubeवर असे असंख्य व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये परिसर अभ्यास आणि सोशल स्टडीज याच्या नावाखाली तुमची फक्त दिशाभूल केली जात आहे। दिशाभूल कशी केली जात आहे? कुठलं तरी मार्केट मधलं पुस्तक घेतलेलं आहे मोठालं, त्याच्यामधलं जेरॉक्स दाखवलेलं आहे आणि वाचून दाखवलेलं आहे। अरे मित्रांनो, तसल्या नोट्स त्याच्यामधलं परीक्षेमध्ये आपल्या टीईटी मध्ये काहीच विचारत नाही। आपल्या टीईटी मध्ये कुठलं विचारतात? प्राथमिकच्या पुस्तकातलं असं छाटणी करून नोट्स काढून त्याच्यामधलं परीक्षेमध्ये आलेलं असतं। आपले पेपर काढणारे खूप शार्प आहेत, त्यासाठी असल्या दिशाभूलकडे तुम्ही लक्ष देऊ नका। तुमची खूप मोठी दिशाभूल होत आहे। त्यामुळेच आपला महाराष्ट्राचा टीईटीचा रिझल्ट किती लागतोय? 2%, 3% का लागतोय? कारण अशी तुमची दिशाभूल होत आहे। ती दिशाभूल थांबवण्यासाठी मी स्वतः काढलेल्या नोट्स, त्या मी नोट्स वापरून स्वतः पास झालोय। तर त्या नोट्स वापरून तुम्ही सुद्धा पास व्हा। जर तुम्हाला विश्वास बसत नसेल आणि जर तुम्हाला नोट्स आवडल्या नसतील तर सरळ कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि जर नोट्स आवडल्या, त्या नोट्स मध्ये मी प्रत्येक ठिकाणी असं नमूद केलेलं आहे की हा प्रश्न कुठल्या पेपर मध्ये पडला होता, म्हणजे 2013 पासून 19 पर्यंत जेवढे पेपर झालेले आहेत त्याच्यामध्ये कधी प्रश्न पडला होता, ते पाहून तुम्हाला विश्वास बसेल। आणि जर विश्वास बसला तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 म्हणजे हा भाग म्हणजे नवीन पुस्तक आहे। हे परिसर अभ्यास म्हणून पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे, शालेय पाठ्यपुस्तकात आहे। याच्यामध्ये आपल्या टीईटी मध्ये खूप सारे प्रश्न पडलेले आहेत 2013 पासून 19 पर्यंत। हे नोट्स पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल। पण नोट्स पाहताना, वाचताना, ऐकताना एक गोष्ट लक्षात ठेवा की माझा अक्षर तितकं काही सुंदर नाहीये, म्हणून मी नोट्स देताना लिखित स्वरूपात दिलेले आहे। त्याच्यासोबत मी माझा आवाज सुद्धा दिलेला आहे, कारण माझं अक्षर तितकं सुंदर नाहीये। काही जणांना अक्षर नाही कळालं तर आवाजाद्वारे ते शब्द, ते अक्षर समजेल, ते वाक्य समजेल, त्यासाठी मी लिखित नोट सोबत माझा आवाज सुद्धा नमूद केलेला आहे। तर प्लीज हस्ताक्षरासाठी समजलं असेल, न समजलं असेल तर ऍडजस्ट करा। आणि या नोट्स मध्ये मी वाक्यामध्ये ज्या ठिकाणी महत्त्वाचा पॉइंट आहे ते बॉक्स केलेला आहे। नोट सुरू करण्याच्या आधी एक महत्त्वपूर्ण मी गोष्ट सांगतो की काही जणांना माझं अक्षर ओळखील, काही जणांना नाही ओळखील। ज्याला ओळखू येतं त्यांनी असं पाऊच करून ते व्हिडिओ किंवा ते पॉइंट्स रीड करावे। ज्यांना अक्षर ओळखू येत नाही त्यांनी मी त्याच्या मागे आवाज सुद्धा दिलेला आहे, तो ऐकावा। ज्यांना माझा आवाज ऐकू वाटत नाही त्यांनी आवाज म्यूट करून फक्त नोट्स रीड करून पुढे जावे। तर आता आपण डायरेक्ट परिसर अभ्यास इयत्ता 5वी मधील भाग 1 मधील नोट्स पाहू। हा भाग म्हणजे भूगोल आणि विज्ञान यांचं कॉम्बिनेशन आहे। छोटंसं पुस्तक आहे, जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये तुमचा हा विषय क्लिअर होऊन जातो। हा अर्ध्या तासामध्ये क्लिअर झाला तर तुम्हाला 2 ते 3 मार्क्स आरामामध्ये मिळू शकतात। त्यासाठी नीट लक्षपूर्वक ऐका, वाचा आणि हा भाग कधीही तुमच्या उपयोगात येऊ शकतो, त्यासाठी लक्षपूर्वक वाचा, ऐका। परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी। आता आपण ह्याच्यातील ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत। आता ह्याच्यातील ऑब्जेक्टिव्ह बघताना आणि ऐकताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या 5वीच्या परिसर अभ्यास मध्ये इतके ऑब्जेक्टिव्ह आहेत 2013 पासून ते 2019 पर्यंत प्रत्येक वेळेस ह्याच्यातले 2 ते 3 ऑब्जेक्टिव्ह विचारले गेलेले आहेत। हे तुम्हाला आता नोट्स वाचताना ऐकताना लक्षात येईल। कोणतं आलं होतं त्यावेळेस मी सांगेल, त्यासाठी थोडंसं लक्षपूर्वक देऊन ऐका, वाचा, पाठ करा। तर आपण सुरुवात करू। ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात। ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो। ग्रह स्वतःभोवती फिरता ताऱ्याभोवती फिरतात। चंद्र स्वतःभोवती फिरता पृथ्वीभोवती फिरतो।
म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात। लक्षात घ्या, चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात। बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात। बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते। लघुग्रह देखील सूर्याभोवती परिभ्रमण करतात। चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे। चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे। ISRO म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते। चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते। आता पहा आपल्या परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न। मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा पट्टा आहे। त्या पट्ट्यांतील वस्तूंना लघुग्रह म्हणतात। मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा पट्टा आहे। त्या पट्ट्यांतील वस्तूंना लघुग्रह म्हणतात। बघा, एकच पान आता आपण वाचलेलं आहे। एका पानावर एक प्रश्न येऊन सुद्धा गेलेला आहे परीक्षेमध्ये। चला आता आपण पुढे जाऊ। मंगळयान MOM मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे। नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले। हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले। पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे। भारताची चंद्रयान व मंगळयान ही दोन्ही याने मानवरहित आहेत। 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते। कुठले तर राकेश शर्मा। इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले। किती दिवस? 8 दिवस। अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला। कोण? राकेश शर्मा यांनी। आता हा पहा आपल्याला 2019 मध्ये परीक्षेत येऊन गेलेला प्रश्न कुठला आहे? 5वीच्या परिसर अभ्यास मधला। आणि बघा, हा माझ्या नोट्स मध्ये जशीच्या तसा आहे। ह्या नोट्स कधीच्या आहेत? 2018चे आहेत। मी आता काही काढलेले नाहीत, तवा काढलेले आहेत। तर हा पाठ्यपुस्तकांमधलेच ऑब्जेक्टिव्ह आपल्या परीक्षेमध्ये येतात। अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते। त्यासाठी अग्निबाणात तंत्रज्ञान वापरतात। एका वर्षात सुमारे 365 दिवस 6 तास असतात। ग्रेगोरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेमध्ये वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस असतात। याचा अर्थ प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात। म्हणजे 4 वर्षात 24 तास किंवा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो। हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगोरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो। त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते। 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते, म्हणजे दिन मोठा असतो। 22 सप्टेंबर ते 23 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते, म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो। अमावस्या झाल्यानंतर पौर्णिमा असते। अमावस्या ते पौर्णिमेचा जो 15वाडा असतो तो शुक्ल पक्ष म्हणून ओळखला जातो। पौर्णिमे ते अमावस्येचा जो 15वाडा असतो त्याला कृष्ण पक्ष म्हणतात। शुक्ल पक्ष प्लस कृष्ण पक्ष बरोबर चांद्रमास म्हणजे 1 महिना होतो। तो कसा बघा, अमावस्या ते पौर्णिमा हा जो 15 दिवसाचा कालखंड असतो तो शुक्ल पक्ष, आणि पौर्णिमे ते अमावस्या हा जो 15 दिवसाचा कालखंड असतो तो कृष्ण पक्ष, आणि शुक्ल पक्ष प्लस कृष्ण पक्ष मिळून चांद्रमास तयार होते, म्हणजेच 1 महिना तयार होतो। आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोप हे 7 खंड आहेत। संघनन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया, हा सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला आहे, तो ही विज्ञानच्या सेक्शन मध्ये। बर्फाळ प्रदेशात
पांढऱ्या केसांचे ध्रुवीय अस्वल, आफ्रिकेच्या जंगलात झेब्रा, ऑस्ट्रेलिया खंडात कांगारो, आफ्रिकेच्या जंगलात झेब्रा हा प्रश्न परीक्षेत 2019 ला पेपर 2 मध्ये जोड्या लावामध्ये विचारला होता. महाराष्ट्र राज्यात 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा करतात. या दिवशी संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय असलेले न्यूयॉर्क या शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजविली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते. समोच्च रेषा पद्धती ह्याच्यावर दरवेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. नकाशामध्ये जमिनीचा उंच सखलपणा दाखविण्यासाठी समोच्च रेषा पद्धती वापरतात. जमिनीची उंची समुद्र सपाटीपासून मोजतात. म्हणजे जी समोच्च रेषा पद्धती आहे त्याच्यामध्ये जमिनीची उंची समुद्र सपाटीपासून मोजतात. समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या या रेषेस समुच्च रेषा म्हणतात. समुच्च रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो. विधान योग्य की अयोग्य मध्ये विचारलं होतं. 16/1/2016 टीईटीचा जो पेपर होता ना आपला पेपर 1 त्याच्यामध्ये हे आलेलं आहे. समुच्च रेषांमधील अंतर कमी असल्यावर त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो, तर हे अंतर जास्त असल्यावर जमिनीचा उतार मंद असतो. लक्षात घ्या, समोच्च रेषांमधील अंतर जर कमी असेल तर उतार तीव्र असतो आणि अंतर जास्त असेल तर उतार मंद असतो. आता रंग पद्धती ही पद्धत समुच्च रेषांवर आधारित आहे. म्हणजे जी काय रंग पद्धती आहे ती समुच्च रेषांवर आधारित आहे. आता उठावदर्शक आराखडा ही सर्वात आधुनिक पद्धत आहे. उठावदर्शक आराखडा जी पद्धत आहे ना ती सर्वात आधुनिक पद्धत आहे. त्यासाठी कृत्रिम उपग्रहांची मदत घ्यावी लागते. विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये कृत्रिम उपग्रहासाठी कशाची मदत घ्यावी लागते, तर उठावदर्शक आराखडाची. प्राकृतिक नकाशांचा वापर लष्करी कारवाया, पर्यटन, गिरिभ्रमण, मार्ग आखणे, परिसराच्या विकासांचे नियोजन करणे इत्यादींसाठी उठावदर्शक आराखडा याचा उपयोग करतात. पूर्वी प्रकाश छाया पद्धतीचा वापर करून नकाशे तयार केले जात असत. लक्षात घ्या, पूर्वी प्रकाश छाया पद्धतीचा वापर करून नकाशे तयार केले जात असत. सांकेतिक खुणा, रेषा, वर्तुळ, त्रिकोण, बिंदू. सांकेतिक चिन्हे कुठली आहेत? देऊळ, मशीद, किल्ला. लक्षात घ्या, सांकेतिक खुणा, रेषा, वर्तुळ, त्रिकोण, बिंदू आणि चिन्हे कुठली आहेत? तर देऊळ, मशीद, किल्ला. भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे. याची स्थापना 1767 ला झाली आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे. ही संस्था प्रत्यक्ष सर्वेक्षण करून भारतीय उपखंडांचे स्थलदर्शक नकाशे तयार केले आहे. भारतीय उपखंडाच्या 3 दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प म्हणतात. आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगेंनी तयार झाली आहे. समुद्राखालील निवारे युरोप, उत्तर अमेरिका या भागात पाहायला मिळतात. विचारलं जाऊ शकतं, समुद्राखालील निवारे युरोप, उत्तर अमेरिका या भागात पाहायला मिळतात. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्र असलेल्या नलिका वापरतात. त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते. तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारंज्यामधून पिकांवर पाणी फवारले जाते. हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे आहे. परीक्षेमध्ये येऊन गेलेला प्रश्न हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जाते. आपल्या परीक्षेमध्ये आला होता हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जाते. 2013 मध्ये भारताने सुद्धा अन्न सुरक्षेचा कायदा केला. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात. सेंद्रिय शेती हा पारंपरिक शेतीचा प्रकार आहे. सेंद्रिय शेतीतून उगवलेले अन्न कसदार असतात. भारतीय संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो. हे उपग्रह INSAT
इंडियन नॅशनल सॅटेलाइट या नावाने ओळखले जाते. पैठणची पैठणी, येवल्याची साडी, औरंगाबादच्या हिमरू शाली, सोलापूरची चादर, इचलकरंजीचे हातमागव यंत्र, मागावरील कापड. टीईटी मध्ये येऊन गेलेला प्रश्न. पुन्हा राष्ट्रीय उद्यान काझीरंगा ताडोबा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झाला आहे. आता हा परीक्षेत येऊन गेलेला प्रश्न आहे आपल्या टीईटी मध्ये. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातील तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. सोलापूर जिल्ह्यातील नानज येथे आशियातील सर्वात मोठे असे माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेली मोराची चिंचोली हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे. आता हा प्रश्न 2016, 2018, 2019 3 वेळेस विचारला गेलेला आहे. महाराष्ट्रात अनेक देवराया आहेत. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना शरण वने म्हणून ओळखले जाते. परीक्षेत विचारलं होतं मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना काय म्हणतात, तर मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना शरणवने म्हणून ओळखले जाते. देवराया व शरणवने प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावे लागतील. देवराया व शरणवने प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावे लागेल. परीक्षेत विसंगत विधान ओळखा म्हणून दिलं होतं अभयारण्य किंवा देवरायाबद्दल. आता हा सुद्धा प्रश्न 2013च्या परीक्षेत पडलेला आहे. पिष्ट म्हणजे स्टार्च. पिष्ट या पदार्थाची आयोडीनचा संपर्क झाला की त्याचा रंग काळसर निळा होतो. विज्ञानच्या सेक्शन मध्ये पडला होता. पिष्ट म्हणजे स्टार्च. पिष्ट या पदार्थाचा आयोडीनशी संपर्क झाला की त्याचा रंग काळसर निळा होतो. बटाट्यात पिष्ट आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा, बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असते. लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांची उदाहरणे आहेत. रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कामी लोहाचा उपयोग होतो. रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि अशक्तपणा व सतत थकवा जाणवतो. रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही, त्यामुळे अशक्तपणा व सतत थकवा जाणवतो. आता हा प्रश्न आपल्या परीक्षेत आलेला. या विकाराला ॲनिमिया, रक्तक्षय किंवा पंडुरोग म्हणतात. किंवा लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकाराला ॲनिमिया, रक्तक्षय किंवा पंडुरोग म्हणतात. आपल्या टीईटी मध्ये येऊन गेला. कॅल्शियम या खनिजांमुळे आपली हाडे मजबूत होतात. ऊर्जादायी अन्न घटक, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ. हा सुद्धा प्रश्न 2013-14 येऊन गेलेला आहे. बघा लगातार प्रश्न आहेत. शरीर बांधणीसाठी अन्न घटक प्रथिने, रोग प्रतिकार व इतर क्रियांसाठी अल्प प्रमाणात आवश्यक अन्न घटक, जीवनसत्व, खनिजे. गुडदाणी किंवा चिक्की, शेंगदाण्यापासून प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि गुळापासून शर्करा मिळतो. जे आपण चिक्की खातो ना त्याच्यामध्ये शेंगदाण्यापासून आपल्याला प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि जे गुळ असतो त्या गुळापासून शर्करा म्हणजे साखर. केळामध्ये काय असतं? शर्करा. काही खनिजे व तंतुमय पदार्थ. आता जे केळे आहे त्याच्यामध्ये काय असतं? शर्करा, काही खनिजे व तंतुमय पदार्थ. उकडलेले अंडे, उकडलेल्या अंड्यातून आपल्याला काय भेटतं? प्रथिने, स्निग्ध पदार्थ, काही जीवनसत्वे व खनिजे. फळे व फळांच्या साली, भाज्या, धान्य व कडधान्य हा सर्व तंतुमय पदार्थाचे स्रोत आहेत. जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे. जठरात अन्न घुसळले जाते. प्रौढ व्यक्तींमध्ये लहान आतडे सुमारे 7 मीटर लांबीचे असते. प्रौढ व्यक्तींमध्ये मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असते. लक्षात घ्या. प्रौढ व्यक्तींमध्ये लहान आतडे 7 मीटर लांबीचे, मोठे आतडे 1.5 मीटर लांबीचे. आपण पुरेसे पाणी प्यायलो नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, म्हणजेच शौचाला होताना खडा होतो.
तोंडातील प्रत्येक दाताला एनामल नावाच्या पदार्थाचे आवरण असते. आपल्या परीक्षेत येऊन गेलेला प्रश्न, तोंडातील प्रत्येक दाताला एनामल नावाच्या पदार्थाचे आवरण असते. नकाशा काढताना वृत्त जाळीचा व प्रमाणाचा उपयोग केला जातो. नकाशातील सांकेतिक खुणा व चिन्हांचा अर्थ सूचीमध्ये दिलेला असतो. शरीराच्या सर्व कामांमध्ये समन्वय साधण्याचे काम चेतासंस्था करते. तर ह्या होत्या परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी मधील महत्त्वपूर्ण नोट्स. ह्या नोट्स हे पॉइंट्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. आणि अक्षर जर ओळखू आले नसेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो, पण आवाज त्याच्यासाठीच दिलेला आहे. आणि कुठं उच्चार मला करता आला नसेल तर त्यासाठी सुद्धा मी क्षमा मागतो, पण ऍडजस्ट करून घ्या, वाचा. ह्या नोट्स खूप महत्त्वाच्या आहेत, याच्यातून तुम्हाला खूप फायदा होईल. आणि हा व्हिडिओ, ह्या नोट्स तुम्हाला आवडल्या असतील तर ह्या व्हिडिओ, ह्या नोट्स तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. कारण आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेची टक्केवारी वाढवायची आहे. फुल नाही तर फुलाची पाकळी सही.